मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे। जालन्यात देखील शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आपण पाहू शकता की निषेध त्यांचा नोंदवण्यात आलेला आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही आज पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात फार आक्रमक झालेला? ना, आक्रमक होण्याचं कारणच आहे जो सनातनी आहे, जो हिंदू आहे। मला वाटतं सनातनी अतिरेकी हे आपण ऐकले कधी शब्द? म्हणजे जेव्हा मनमोहन सिंग यांचं कार्यालयातून असा मेसेज आला होता की भगवा अतिरेकी म्हणा, म्हणजे आणि काल पुन्हा पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की भगवा अतिरेकी नका म्हणू, तुम्ही सनातनी अतिरेकी म्हणा, तुम्ही हिंदू अतिरेकी म्हणा। मला वाटतं एवढी खतखत यांच्या मनात आहे कशाची, जे वारंवार काँग्रेसची नेते मंडळी ही बोलून दाखवते। मला वाटतं यांच्या मनातली खतखत एकदा काढलीच पाहिजे आपण, आणि मला वाटतं त्यांना त्या हिशोबानेच आपण धडा शिकवायला पाहिजे। काही इशारा आहे त्यांना पुढचा? नाही, आमच्या शहर प्रमुखांनी इशारा दिला आहे त्यांना, ते जेव्हा केव्हा जालन्यात येतील त्यांच्या तोंडाला 100% आम्ही काळा फासणार आहे। अजून काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, तुम्ही त्यांना इशारा दिला आहे, जोडे देखील मारले आहेत, काय कारण होतं? कारण हे जे की देशामध्ये हिंदू समाज एवढा मोठा असून हिंदू समाजाची ही बदनामी करण्याचा त्यांचा डाव असून येणाऱ्या काळामध्ये आत्ताच आम्ही जे बोललो की जालन्यामध्ये आल्यावर त्यांच्या तोंडाला आम्ही शिवसेनेतर्फे काळं फासू। माननीय त्यांनी हिंदू समाजाची खूप मोठी बदनामी केली, त्यांच्या मनात जे गरळ होती त्यांनी काल ओकून दाखवली, त्याबद्दल आम्ही त्यांचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो। तर एकूणच आपण पाहू शकतो की राज्यभरात त्यांच्या विरोधात आता आंदोलन करण्यात येत आहे आणि जालन्यात देखील आता पृथ्वीराज चव्हाण आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू असा आक्रमक इशारा जो आहे तो शिवसैनिकांनी दिलेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।